शुभविवाह या मालिकेचा 15 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे आकाश सांगत असतो, नाही नाही मला कोलते वहिनींशी बोललं पाहिजे. इतका मोठा त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी इतकं मोठं पाऊल उचललं, त्यांच्याशी बोलल्याशिवाय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे. मला काही करून कोलते वहिनींसोबत बोललंच पाहिजे असं म्हणत तो आता कोलते वहिनींना भेटण्यासाठी ज्या वेळेला त्यांच्या घरी जायला निघतो त्यावेळेला स्वतः त्या वहिनी आणि त्यांचा भाऊ हे आकाशच्या दारात उभे असतात. आकाश म्हणतो, काय हे वहिनी, का तुम्ही असं पाऊल उचललं? हे तुमचं वागणं मला अजिबात आवडलं नाही असं म्हणत आकाश त्यांच्यावरती ओरडतो. मग त्यानंतर आता इकडे त्यांचा भाऊ त्यांना घेऊन आतमध्ये येतो. मानसी त्यांना पाणी देते आणि त्यावरती आता इकडे कोलतेच्या बायकोला पाणी दिल्यावरती ती सांगायला लागते, मला पाण्याचा घोटसुद्धा जात नाही आहे. हे तर शेवटचं माझ्याशी काहीही न बोलता गेले. त्यांना काहीतरी सांगायचं होतं, त्यांना काहीतरी बोलायचं होतं, पण तरीसुद्धा त्यांचं माझ्याशी काहीच बोलणं झालं नाही. आणि त्यावरती आता इकडे आकाश म्हणतो, तुम्ही कोण? तर आता त्यांचा भाऊ सांगायला लागतो, हो मी यांचा भाऊ. अजूनही त्यांनी ती बॉडी आपल्या ताब्यात घेतलेली नाही आहे आणि अंतिम संस्कार केलेले नाही आहेत. आकाश म्हणतो, काय तुम्ही अजून बॉडी ताब्यात नाही घेतली? यावरती ती सांगते, कशी घेऊ? जोपर्यंत माझ्या नवऱ्याला न्याय मिळत नाही आहे तोपर्यंत मी बॉडी ताब्यात घेणार नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणतो, हे बघा असं करू नका. बाकी काहीही असेल ना तरी तुम्ही त्यांच्या बॉडीची अशी अवहेलना करण्यापेक्षा तुम्ही आता त्यांची बॉडी ताब्यात घ्या आणि त्यानंतर त्याचे अंतिम संस्कार करा. मला कळवा, मी सुद्धा येईन. त्यांच्या आत्म्याला शांती लाभू दे. यावरती ती सांगायला लागते, हो पण मग त्यांना न्याय कसा मिळवून देणार आपण? म्हणजे ते एक मोठे डॉक्टर आहेत आणि ते पुरावे मॅनेज सुद्धा करू शकतात ना. मग त्यांनी जर का पुरावे मॅनेज केले तर कसं काय आपल्याला होणार आहे? आपण तर काहीच करू शकत नाही, शेवटी हॉस्पिटल पण त्यांचंच आहे ना. यावरती आकाश म्हणतो, मी तुम्हाला वचन देतो, काही झालं तरी सुद्धा पुरावे मॅनेज होणार नाहीत याची गॅरंटी माझी. हे बघा, मी तुम्हाला 100% सांगतो की मी तुम्हाला गॅरंटी देतो की काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे न्याय मिळवून देईन. यावरती ती म्हणते, पण ते डॉक्टर? यावरती आकाश म्हणतो, तुम्ही काही काळजी करू नका. मी म्हटले ना तुम्हाला की मी तुम्हाला न्याय मिळवून देणार, तर मी तुम्हाला न्याय मिळवून देईन, तुम्ही चिंता करू नका. यावरती तो भाऊ म्हणतो, मी पण तिला तेच सांगतोय की आपण अंतिम संस्कार आधी करून घेऊया. यावरती आकाश म्हणतो, हो तुम्ही एक काम करा, तुम्ही अंतिम संस्कार करा. त्यासाठी जी काही तयारी हवी असेल किंवा त्यासाठी जे काही हवं असेल ते सगळं मी मॅनेज करेन असं म्हणत आकाश त्या दोघांनाही निरोप देतो आणि निघताना पुन्हा सांगत असतो की तुम्ही चिंता करू नका, मी तुम्हाला न्याय मिळवून देईन. बरं, हे सगळं होत असताना ते दोघंजण निघून जातात. ज्या वेळेला ते दोघंजण निघून जातात आणि त्याच वेळेला मग आता रागिणी आकाशला म्हणते, काय रे आकाश, तू तर म्हटला होतास की तू त्यांना अगदी 100% विश्वास दिलास की तू त्यांना न्याय मिळवून देशील, पण कसं काय तू न्याय मिळवून देणार आहेस ही काही गोष्ट मला कळत नाहीये. यावरती कारण ते हॉस्पिटल त्याचंच आहे, हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट तो नक्कीच मॅनेज करू शकतो, तुला समजतंय का? असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, आत्या मी करेन काय करायचं ते. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच आपल्याला दाखवलं जातं की इकडे आता भूमी जे शंकरशनला सगळे पुरावे दाखवत असते की हा माणूस इकडे होता. तितक्यात तिथे वरुण येतो. वरुण आल्यावरती म्हणतो, काय झालं, पुरावे काही सापडलेत का? यावरती मग आता इकडे शंकरशन सांगायला लागतो, हो हे बघ भूमीला काही पुरावे सापडलेत. हा जो काही माणूस आहे ना, हा माणूस हे सगळं करतोय, पण हा माणूस कुणाच्या सांगण्यावरून करतोय, काय करतोय हे काही मला कळत नाही. त्यावेळेला वरुणच्या समोर ज्या वेळेला आता तो आठवतं दृश्य की हा तर माणूस रागिणी मॅडमचा आहे. मग रागिणी मॅडमचा माणूस यांच्या हातात लागलाय म्हणजे कमालच झाली म्हणायची. असं म्हटल्यावरती मग मात्र आता तो विचार करायला लागतो की रागिणी मॅडमपर्यंत ही बातमी मला पोहोचवायलाच पाहिजे. यावरती मग तो म्हणतो, पण हा माणूस असणार आहे कुणाचा? यावरती आता इकडे शंकरशन म्हणतो, कुणाचं म्हणजे काय?
महाजन कुटुंबानेच पेरलेला माणूस असणार आहे असं तो म्हणायला लागतो. तोचपर्यंत तिकडे आता डॉक्टर विवेक येतात आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागतो शंकर शेठ, ज्या ज्या वेळेला मी तुम्हाला बघतो ना किंवा ज्या ज्या वेळेला मी तुम्हाला भेटतो ना, मला तर खूपच भीती वाटते, धडकीच भरते की आता नवीन काय होणार आहे म्हणून. असं म्हटल्यावरती आता इकडे विवेक सर म्हणतात, खरं तर मी तशीच काहीतरी न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. यावरती आकाश म्हणतो, म्हणजे तुम्ही काय मला सांगणार आहात. यावरती मग आता विवेक सर सांगायला लागतात, खरं सांगू का तर आकाश, म्हणजे तुला ना एक बॅड न्यूज आहे. खरं सांगायचं तर आता शंकरशन तुझ्यासाठी बॅड न्यूज आहे. शंकरशन म्हणतो, म्हणजे काय. यावरती मग ते सांगायला लागतात, मेडिकल काउन्सिलिंगनी तुझं ना हॉस्पिटलमध्ये येणं बंद केलंय. यावरती तो म्हणतो, काय बोलताय तुम्ही, असं कसं करू शकतात. यावरती ते सांगायला लागतात, हे बघ, म्हणजे कसं आहे, तू जर का हॉस्पिटलमध्ये आलास तर तू पुरावे मॅनेज करू शकतोस, पुरावे टॅम्पर करू शकतोस, असं आता बाकीच्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आता इकडे तुला काही झालं तरी सुद्धा हे सगळं करावंच लागणार आहे. तुला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील असं तो म्हणतो. यावरती आता इकडे शंकरशन म्हणतो, कसं आहे, घर फिरलं की घराचे वाशे सुद्धा फिरतात, तशी गोष्ट आहे ही. विवेक सर म्हणतात, हे बघ, मी काही तुझ्या विरोधात नाहीये, पण काही झालं तरी सुद्धा सगळ्यांचं जी मागणी आहे त्याच्यामध्ये मला विरोध करता येणार नाही. कारण या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा मला माझ्या ह्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, हे बघा, हा माणूस बघा, हा फोटोमध्ये जो कोणी माणूस आहे ना, या माणसाने हे सगळं केलेलं आहे. यावरती विवेक सर म्हणतात, हे बघा, मला तसं काही करता येणार नाहीये, पण तोपर्यंत तुम्हाला हॉस्पिटल बंद करायला लागेल इतकं मात्र नक्की. तुम्ही तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये पाऊल ठेवू शकत नाही जोपर्यंत निकाल लागत नाहीये. असं म्हटल्यावरती शंकरशनला खूपच वाईट वाटतं आणि हे सगळं आकाश मॅनेज करतोय ना. यावरती विवेक सांगायला लागतात, हे बघा, मी काही कोणाचा माणूस नाहीये, काही झालं तरी सुद्धा काय योग्य काय अयोग्य त्याच गोष्टी आता इकडे मी करणार आहे, बाकी मला काहीही माहिती नाही, असं म्हणत आता इकडे तो बोलायला लागतो. बरं, हे सगळं होत असताना मग तोपर्यंत आता विवेक सर म्हणतात, हे बघा, कोणाला काहीही वाटलं तरी सुद्धा मला या गोष्टी मॅनेज करायला लागणार आणि त्या गोष्टी मी मॅनेज करणार म्हणजे करणार, असं म्हणत विवेक सर आता आपल्या मतावरती ठाम असतात. आणि त्यानंतर शंकरशन चिडतो आणि तो भूमीला सांगायला लागतो, बघितलंस, हे सगळं आकाशचं काम आहे, आकाशने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. असं म्हटल्यावरती मग आता भूमी म्हणते, एक मिनिट, तुम्ही असं जास्त विचार करू नका, आपण बघूया काय करायचं ते. यावरती शंकरशन म्हणतो, नाही, काही झालं तरी सुद्धा मी सोडणार नाहीये. भूमी म्हणते, हे बघा, आपण हे सगळे पुरावे दाखवूया मेडिकल काउन्सिलिंगच्या वेळेला आणि त्यावेळेला मग आपल्याला काही झालं तरी सुद्धा आता आपल्याला हे मिळेल, न्याय मिळेल, तुम्ही नका काळजी करू, असं म्हणत मग आता इकडे भूमी शंकरशनला समजवत असते. पण शंकरशनच्या डोक्यात मात्र एकच विषय असतो. इकडे तोपर्यंत आकाश म्हणतो, आत्या, झाल्यात सगळ्या गोष्टी क्लिअर. म्हणजे कसं आहे ना, आपलं बोलणं झाल्याप्रमाणे डॉक्टर विवेक यांनी शंकरशनला ऑफिसमध्ये येण्यासाठी बंदी केलेली आहे. शंकरशन आता ऑफिसमध्ये येऊ शकणार नाही, ना पुरावे टॅम्पर करू शकेल, ना काही करू शकेल, कळतंय तुला. यावरती मग आता सांगायला लागते, रागिणी, बरं झालं, ही गोष्ट तर आता खूपच उत्तम झालेली आहे. काही झालं तरी सुद्धा आता आपल्याला लवकरात लवकर हे सगळं पुढचं प्रकरण हे करायला पाहिजे आणि काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर हे सगळं निस्तरायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे रागिणी विचार करते, कर, तुला जे करायचं ते कर, पण आता तुला मी सोडणार नाहीये. शंकरशन आणि भूमी सगळ्यांच्या मनामध्ये मी विष कालवूनच राहणार. इकडे तोपर्यंत भूमीला आता प्रशांतचा फोन आलेला असतो आणि प्रशांत म्हणतो, काय झालं, तुला जे काही हवंय ते मिळाले का फुटेज. यावरती ती सांगायला लागते, नाही ना, मला ते जे फुटेज हवेत ना ते मिळालेच नाही आहेत, काहीतरी गडबड झालेली आहे. हां, म्हणजे तिथे जे ओरिजिनल फुटेज होते ते फुटेज तरी आता आलेले नाही आहेत, पण ना मी जे काही मिळाले त्या सगळ्यामधून ज्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करेन. प्रशांतीला सांगायला लागतो, मला तू थोडीशी अस्वस्थ वाटतेस. यावरती मग आता ती सांगते, नाही रे, म्हणजे कसं आहे, जोपर्यंत काही गोष्टी कळत नाही आहेत ना
तोपर्यंत आता इकडे मला चैन पडणार नाहीये, म्हणजे लवकरात लवकर गोष्टी क्लिअर होतील तेवढं गोष्ट चांगली आहे. बघूया पुराव्यांच्या मधून आता काय सापडतंय ते, असं म्हणत मग मात्र आता भूमी फोन ठेवते, देवाकडे प्रार्थना करते आणि ती आता आकाशला कोणत्याही बाबतीत त्रास व्हायला नको आणि त्यामुळे ती आता देवाकडे प्रार्थना करत असते. त्याच वेळेला देवाकडे प्रार्थना करत असताना इकडे आता ओजस मागे येऊन उभा राहतो आणि त्याच वेळेला ओजस तिला विचारायला लागतो, भूमी यावरती ती म्हणते, काय बोललास तू? यावरती तो म्हणतो की भूमी म्हटलो मी तुला. यावरती ती सांगते, तो म्हणतो मी तुला भूमी म्हणू शकतो का? यावरती म्हणते, हो तू मला नक्कीच भूमी म्हणू शकतोस, आवडेल मला तू भूमी म्हटलंस तर. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, भूमी काय करतेस तू हे? यावरती ती सांगते, काही नाही, अरे पूजन चालू आहे. यावरती मी देवाकडे प्रार्थना करते. मनातल्या मनात ती म्हणते, काय सांगू बाळा तुला मी, खरं तर मी आता इथे फक्त आणि फक्त आकाशसाठी प्रार्थना करण्यासाठी आलेली आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र ती सांगते फक्त की नाही, मी ना तुझ्या बाबांसाठी प्रार्थना करते. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो, तू बाबांसाठी प्रार्थना करतेस? यावरती म्हणते, येशील का तू सुद्धा तुझ्या बाबांसाठी प्रार्थना करशील का? यावरती तो म्हणतो, बाबांसाठी प्रार्थना? ठीक आहे, करेन मी माझ्या बाबांसाठी प्रार्थना. असं म्हटल्यावरती मग मात्र ती लगेचच सांगते, चल आपण तुझ्या बाबांसाठी दोघं मिळून प्रार्थना करूया, बाबांना कोणत्याही प्रकारचं बाबांवरती संकट यायला नको म्हणून. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, ठीक आहे, तू जसं असं सांगशील तसं तसं मी करायला तयार आहे. असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगते, हात जोड आणि आता देवाच्या समोर छानपैकी उभा राहा. हात जोडून उभा राहा आणि त्या देवाला सांग की माझे बाबा खूप मोठ्या संकटामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना या संकटामधून बाहेर काढ. काही झालं तरी माझ्या बाबांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नको. असं म्हटल्यावरती आता इकडे तो बसतो आणि माझ्या बाबांच्या वरती आता कोणतंही संकट येऊ नको दे. माझ्या बाबांना या सगळ्या संकटातून बाहेर काढ आणि त्याचबरोबर माझ्या बाबांना निर्दोष मुक्त कर. मी तुला काय देऊ? मी तुला मोदक देईन. असं म्हटल्यावरती तो आता भूमीकडे पाहतो आणि भूमीला म्हणतो, पण माझ्याकडे मला काही मोदक वगैरे बनवता येतच नाहीयेत ना, काय करू? यावरती मग आता भूमी सांगायला लागते, हे बघ बाळा, तुला मोदक बनवता येत नाहीत ना, तर मी आहे ना, मी तुला मोदक बनवून नक्कीच देईन. यावरती मग तो बाप्पाकडे प्रार्थना करायला लागतो. यावरती तो सांगायला लागतो, मी ना भूमीने बनवलेले मोदक तुला देईन आणि लवकरात लवकर माझ्या बाबांना या सगळ्यातून निर्दोष मुक्त कर. असं म्हणत तो छोटासा प्रार्थना करत असतो आणि हे सगळं शंकरषण पाहत असतो. त्याला भूमीचा खूप अभिमान वाटतो की इतकं सगळं होऊन सुद्धा भूमी माझ्यासाठी हे सगळं करती आहे. खरंच भूमीचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत. मग ओजस आता प्रार्थना करतो आणि तिकडून निघून जातो. ओजस निघून गेल्यानंतर मग आता इकडे शंकरषण भूमीकडे येतो. भूमीकडे आल्यावरती तो सांगायला लागतो, तुझे जितके आभार मानू तितके आभार कमी आहेत. यावरती भूमी सांगायला लागते, खरंच माझे आभार मानायची काही गरज नाही आहे. यावरती तो सांगतो, नाही, पण ओजसच्या मनामध्ये माझ्याविषयीचा राग कमी करण्यासाठी तू जे काही करतेस ना, खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो. असं म्हणत मग आता इकडे तो लगेचच बोलत असतो. त्याच वेळेला वरुण इकडे रागिणीची भेट घेतो आणि तो रागिणीला सांगायला लागतो, तुमच्या विरोधात खूप मोठा पुरावा सापडलेला आहे. असं म्हटल्यावरती ती सांगते, काय पुरावा काय सापडलाय? त्यावरती मग आता तो सांगायला लागतो, हे बघा, फोटो बघा. यावरती रागिणी म्हणते, कसला पुरावा? काय सापडलेला आहे? त्यावरती तो सांगायला लागतो, बघा मॅडम, तुमचा दीपक या फोटोमध्ये कॅप्चर झालेला आहे. त्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, काय दीपक कॅप्चर झालाय? आणि त्यानंतर ती फोटो बघते आणि ती म्हणते, काय वेडेपणा आहे हा सगळा, म्हणजे हा दीपक कसा काय ह्याला सापडला? नाही, हे तर कठीणच आहे. त्यावरती मग तो वरुण सांगायला लागतो, कळतंय का तुम्हाला, खूप गोष्टी काहीतरी चुकीच्या होऊ शकतात, म्हणजे काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर हे काही प्रकरण आपल्याला मिटवायला पाहिजे. त्यावरती ती म्हणते, हरकत नाही आहे, आपण काय करूया माहिती आहे का, तो सिद्ध करेल ना भूमी की या माणसाने आता तिकडे इंजेक्शन दिले, तर आपण काय सिद्ध करायचं माहिती आहे का, आपण हे सिद्ध करायचं आहे की तो माणूस शंकरषणचाच होता, म्हणजे त्या माणसाला शंकरषणनीच पेरलं होतं, संपला विषय. आता वरुणमध्येच काय कॅरेक्टर आहे
जो आता या बाईची का मदत करतोय हे काही कळत नसतं, पण तो हिची मदत करत असतो सगळी शंकरशणची माहिती देऊन. आणि आता ती सांगत असते, हे बघ एक काम करायचं, आपण ना त्या शंकरशणला जर का बरबाद करायचं असेल तर लवकरात लवकर त्या माणसाला, म्हणजे दीपक आहे ना तो शंकरशणचा आहे हे सिद्ध केलं की झालं. असं म्हटल्यावरती मग मात्र आता लगेचच वरुण म्हणतो, वा मॅडम वा, तुमचं तर जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. तुम्ही खरंच कशा पद्धतीने सगळ्या सिच्युएशन ट्विस्ट करता यावरती ती सांगते, काही झालं तरी शंकरशणला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्याच्या मनात आकाशविषयीचा जो काही राग आहे तो रागसुद्धा आता चांगलाच उफाळून आला पाहिजे. बरं, तोपर्यंत इकडे आता मेडिकल काउन्सिलिंगची मीटिंग बसते. ज्या वेळेला मेडिकल काउन्सिलिंगची मीटिंग बसते त्यावेळेला मग आता इकडे सांगायला लागतात डॉक्टर की हे बघा, जे काही आहे ना त्या गोष्टी सगळ्या क्लिअर करा, सगळे रिपोर्ट आणि सगळ्या गोष्टी समोर आणा. त्यावरती मग रागिणी म्हणते, मला तर कळतच नाही आहे, मला खरंच कळत नाही आहे की काही झालं तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत ते. म्हणजे बघा ना, एक डॉक्टर आहेत, ते कोणाच्या जीवावरती कसे काय उठू शकतात, हे डॉक्टर कोणाच्या जीवावरती उठू शकतात याची तर मला खरंच हेच वाटत नाही आहे. आणि त्यावरती विवेक म्हणतात, अजून शंकरशण आले का नाही आहेत यावरती रागिणी सांगायला, ते कसे येतील. म्हणजे कसं आहे ना, त्यांना ना भीती वाटली असेल, आता सगळे पुरावे आपल्या विरोधात आहेत, मग काय करायचं म्हणून भीतीने बसले असेल कुठेतरी. त्यावरती आता शंकरशण आणि भूमीची एंट्री होते आणि शंकरशण सांगायला लागतो, कर, नाही तर डर कशाला, आम्ही काहीही केलेलं नाही आहे आणि हे एका हिअरिंगमध्ये सिद्ध होणार आहे. याच हिअरिंगच्या वेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी कळणार, काही झालं तरीसुद्धा मी निर्दोष आहे हे समोर येणार आहे. असं म्हटल्यावरती इकडे रागिणी विचार करायला लागते, हा इतका कॉन्फिडंट कसा, म्हणजे हा इतका कॉन्फिडंट आहे की ह्याला काहीतरी समजलेलं आहे का, काय नक्की ह्याला समजले, असं ती विचार करायला लागते. वरुण तर मला सांगितलं होतं की आज का जे काही खरं आहे ते वरुणने मला सांगितलं होतं, मग तरी पण हा इतका कॉन्फिडन्स कसा काय, असं म्हणत मग आता भूमीने कॉन्फिडेंटली जे काही तिच्याकडे पुरावे आहेत ते मेडिकल काउन्सिलिंगच्या समोर मांडत मग आता तिने सांगितलेलं असतं, काही झालं तरीसुद्धा शंकरशणने हे केलेलंच नाही आहे. हा जो कोणी माणूस आहे ना, या माणसाने हा सगळा प्रकार घडवून आणलेला आहे, याच माणसाने इंजेक्शन दिले, याच माणसाने मॉनिटर बंद केलेला आहे आणि या ज्या काही गोष्टी आहेत ना या गोष्टी नाकारता येण्यासारख्या नाही आहेत. असं म्हणत सगळे पुरावे समोर आणल्यानंतर मग मात्र आता इकडे शंकरशण निर्दोष आहे आणि दीपक दोषी. पण रागिणी आता तो दीपक शंकरशणचाच माणूस आहे हे कसं सिद्ध करणार, किंवा रागिणी हे सिद्ध करू शकणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.